गुड मॉर्निंग ऑल द स्टुडंट. क्रॉप सायन्स पेपर नंबर 2 याच्यामधला जो नेक्स्ट चॅप्टर आहे त्याचं नाव आहे पोटॅटो. पोटॅटो या शब्दाचा अर्थ आहे बटाटे. तर त्याचं जे लोकल नेम आहे, लोकल नेम म्हणजे आपण सामान्य नावाने आपण या ठिकाणी त्याला आलू, त्याला हिंदीमध्ये आलू म्हटलं जातं आणि त्याला बटाटासुद्धा असं म्हटलं जातं. तर आपण बटाटा म्हणून त्याला ओळखतो. त्याचं जी फॅमिली आहे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की फॅमिली. तर त्याची फॅमिली काय ते सोलॅनेसी. फॅमिली आहे सोलॅनेसी. बघा, पोटॅटोची फॅमिली आहे सोलॅनेसी. त्याच्यानंतर त्याचं बॉटॅनिकल नाव काय आहे, सायंटिफिक नेम काय आहे, तर त्याचं नाव आहे सोलॅनम टुबरोसम. त्याचं सायंटिफिक नेम आहे सोलॅनम टुबरोसम. आणि त्याचं जी ओरिजिन आहे, ओरिजिन म्हणजे मूळ आहे, तर मूळ आहे साऊथ अमेरिका. मूळ आहे तो आहे साऊथ अमेरिका. तर बघा की पोटॅटोला या ठिकाणी आपण बटाटा म्हणतात, आलूसुद्धा म्हटलं जातं. त्याची जी फॅमिली आहे ती आहे सोलॅनियसेस आणि त्याचं जे बॉटनिकल नेम आहे ते सोलॅनम ट्युबरोसम. आणि ओरिजिन आहे त्याचं जे मूळ आहे ते आहे साऊथ अमेरिका. त्याच्यानंतर आपण जे बघायचं आहे त्याच्यामध्ये बघा इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स काय आहे, तर काय म्हणलं इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स, तर बघा तर ते म्हणलं की पोटॅटो इज अ इम्पॉर्टंट कॅश क्रॉप विच गिव्ह रेडी कॅश टू द फार्मर. तर पोटॅटो जे बटाटा आहे ते एक महत्त्वाचं कॅश क्रॉप आहे, एक महत्त्वाचं कॅश क्रॉप आहे. आणि ते काय करत असतं, विच गिव्स रेडी कॅश टू द फार्मर. आणि हे काय करत असतं, आपल्याला शेतकऱ्यांना लगेचच उत्पन्न देणारं, लगेचच पैसा मिळवून देणारं हे या ठिकाणी पीक आहे. पोटॅटो इज अ इम्पॉर्टंट कॅश क्रॉप विच गिव्स रेडी कॅश टू द फार्मर. सेकंड, इट इज सेड टू बी कंप्लीट फूड अँड इट कंटेन कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, विटॅमिन बी, विटॅमिन सी, मिनरल्स लाईक फॉस्फरस, कॅल्शियम आणि फेरस म्हणजे आयर्न रेग्युलर रिक्वायर्ड फॉर द बॉडी ग्रोथ. तर त्या काय म्हणतात की पोटॅटोला कंप्लीट फूड असं म्हटलं जातं. कंप्लीट फूड काय म्हणायचं का, तर त्याच्यामध्ये जवळजवळ कार्बोहायड्रेट्स आहेत, प्रोटीन्स आहेत, विटॅमिन्स आहे, त्याच्यामध्ये विटॅमिन बी आहे, विटॅमिन सी आहे, त्याच्यानंतर फॉस्फरस आहे, कॅल्शियम आहे, फेरस आयर्न आहे. तर जे आपल्या शरीराला, आपल्या बॉडीला जे लागत असतं ते सगळं त्याच्यामध्ये आहे. तर कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, विटॅमिन बी, विटॅमिन सी, फॉस्फरस, आयर्न, कॅल्शियम्स, हे सगळ्या गोष्टी बटाट्यामध्ये आहेत. म्हणजे त्याच्यामुळे बटाट्याला कंप्लीट फूड. तर हा परीक्षेला प्रश्न येऊ शकतो की दॅट डॅश डॅश इज द कंप्लीट फूड. तर हे व्हेजिटेबलमध्ये, भाज्यांमध्ये बटाटा म्हणजेच पोटॅटोला कंप्लीट फूड असं म्हटलं जातं. पोटॅटो इज अ कंप्लीट फूड. त्याच्यानंतर बघा काय म्हटले नेक्स्ट पार्ट, इट इज वन ऑफ द मेजर व्हेजिटेबल क्रॉप ऑफ द वर्ल्ड. व्हेजिटेबल या शब्दाचा अर्थ आहे भाजी. तर सर्वाधिक महत्त्वाचं असणारं आणि जास्त पिकवणारं एक या ठिकाणी फळभाजी आहे. 4 नंबर, इट इज द रिचेस्ट सोर्स ऑफ अ स्टार्च. तर बघा की सर्वात महत्त्वाचे आहे की त्याच्यामध्ये स्टार्चचं प्रमाण, बटाट्यामध्ये सर्वाधिक जास्त स्टार्चचं प्रमाण आहे. इट इज अ रिचेस्ट सोर्स ऑफ द स्टार्च. तर आपल्या जेवणामध्ये, आपल्या खाण्यामध्ये बटाट्याचं प्रमाण सर्वाधिक जास्त आहे, नेहमीच असतं. इट इज प्रोड्युसेस मोर फूड, इट्स कॅलरिफिक व्हॅल्यू इज हाय. ठीक आहे, तर कॅलरिफिक व्हॅल्यूसुद्धा तिची जास्त आहे. इट प्रोड्युसेस मोर फूड पर युनिट एरिया दॅन एनी सिरियल क्रॉप विदिन अ शॉर्ट पिरियड. तर काय केलं असतं की कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त अन्न किंवा जास्तीत जास्त उत्पन्न होण्याचं ह्याचं प्रमाण आहे. बटाटा जे आहे ते कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न या ठिकाणी ती देत असतं. इन इंडिया इट इज यूज्ड ॲज अ व्हेजिटेबल अलोन ऑर मिक्स्ड विथ अदर व्हेजिटेबल. तर आपण काय करतो भारतामध्ये, बटाट्याची फक्त भाजी करत असतो किंवा बटाट्यासोबत आपण इतर भाज्या किंवा बटाटा इतर भाज्यामध्ये मिक्स करून आपण भाजी खात असतो. व्हेरियस प्रोड्युसेस प्रिफर्ड फ्रॉम पोटॅटो आर चिप्स, फिंगर चिप्स, क्यूब्स, फ्लर्स. तर बघा की आपण बटाट्यापासून काय करत असतो, चिप्स तयार करत असतो. चिप्स आहेत, फिंगर चिप्स आहेत. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, आपण बटाट्यापासून वेगवेगळे प्रोडक्ट तयार केले जातात. तर उपवासासाठी लागणारे वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत ते आपण बटाट्यापासून या ठिकाणी तयार करत असतो.
तर ते आले इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. ठीक आहे, तर बटाट्याच्या संदर्भातलं हे आहे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. तर काय आहे ते सर्वाधिक महत्त्वाचं आहे ते कॅश क्रॉप आहे. त्याच्यानंतर ते कम्प्लीट फूड आहे, त्याच्यामध्ये कारण सगळे प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, विटॅमिन्स हे बऱ्यापैकी त्याच्यामध्ये मिळतात. त्याच्यानंतर इट इज अ रिचेस्ट सोर्स ऑफ स्टार्च, त्याच्यामध्ये सर्वाधिक जास्त स्टार्चचं प्रमाण आहे. हे सर्वाधिक पोटॅटोच्या संदर्भातली इम्पॉर्टन्स, इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. आणि त्याच्यापासून आपण चिप्स, फिंगर चिप्स या गोष्टी करू शकतो. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट पार्ट जे आहे ते म्हणजे व्हरायटीज. तर पोटॅटोच्या व्हरायटीज काय आहेत, बटाट्याच्या व्हरायटीज कोणकोणते, तर हे लक्षात ठेवायची. व्हरायटीज इज पोटॅटो ग्रोन इन महाराष्ट्र. तर महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या पोटॅटोच्या व्हरायटीज आहेत. एक नंबरला आहे अप टू डेट, कुफरी सिंदुरी, कुफरी चंद्रमुखी. तर कुफरी नावांची व्हरायटी ते सगळ्या बटाट्याचे आहेत. कुफरी लवकर, कुफरी चमत्कार, कुफरी अलंकार, कुफरी ज्योती, कुफरी सफेद. तर हे जे आहे ते सगळे बटाट्याच्या व्हरायटी आहेत. तर कुफरीने स्टार्ट असणारी. त्याच्यानंतर सर्वाधिक महत्त्वाची ती अप टू डेट ही जी बटाट्याची व्हरायटी आहे. अप टू डेट, कुफरी सिंदुरी, कुफरी चंद्रमुखी, कुफरी लवकर, कुफरी चमत्कार, कुफरी अलंकार, कुफरी ज्योती आणि कुफरी सफेद. तर त्याच्यामध्ये बघा तर अप टू डेट त्यालाच नंबरी असं म्हटलं जातं. तर अप टू डेटची व्हरायटी इट इज अ मिड लेट व्हरायटी मॅच्युरिंग इन 90 to 95 days. म्हणजे बघा की जवळजवळ ही जी व्हरायटी आहे त्याचं जे मॅच्युरिटी आहे तर हे लवकरात लवकर मॅच्युअर म्हणजे आपल्याला सेकंड खाण्यासाठी योग्य होत नाही. लवकर कसं आहे तर 90 ते 95 दिवसाचा त्याचा कालावधी आहे. द ट्युबर्स आर मिडियम टू लार्ज इन साईज, ओव्हल इन शेप अँड लाईट क्रीम इन कलर. तर त्याचे जे ट्युबर साईज तर बटाटे जे आहेत तर ते बटाटे कसे असतात, मिडियम साईज आहेत, मिडियम आहेत, काही ठिकाणी लार्ज आहेत, मिडियम लहान ते मोठ्या आकाराचे आहेत. त्याच्यात ओव्हल म्हणजे गोल असा एक असला राऊंड असा शेप आहे. त्याच्यात लाईट क्रीमी इन कलर. तर त्याचा जो रंग असतो तर आपण बटाट्याचा रंग माहिती आहे त्याला लाईट क्रीमी कलर असं म्हटलं जातं. द फ्लेश इज अ व्हाईट अँड हॅव गुड कुकिंग क्वालिटी. फ्लेश इज व्हाईट, ज्यावेळेस आपण कट करू तर आतला भाग असेल तर पूर्णपणे व्हाईट असेल, पांढऱ्या रंगाचं असेल. आणि त्याचं जे कुकिंग क्वालिटीज म्हणजे त्याच्या ठिकाणी बनवण्याची जी चांगली क्वालिटीज आहे, गुड कुकिंग क्वालिटीज. त्याच्यानंतर बघा बट ऑन प्रॉलॉंग्ड बॉइलिंग द फ्लेश बिकम ग्रॅन्युलर. जर समजा जर बटाटे आपण काय ठिकाणी बटाटे शिजवून खात असतो तर त्याचं जर आपण बटाटे सारखे जास्त शिजवलं तर त्याचे लहान लहान ग्रॅन्युल्स म्हणजे गुठळ्या तयार होत असतात. तर हे आहे अप टू डेट व्हरायटीज. इट इज सुटेबल फॉर खरीफ अँड रब्बी सीझन. तर ही जी व्हरायटी आहे ही खरीप आणि रब्बी ह्या दोन्ही सीझनसाठी या ठिकाणी पूर्णपणे सुटेबल आहे. द यील्ड इज अबाउट 150 to 200 क्विंटल पर हेक्टर. तर त्याचं जे उत्पन्न आहे ते 150 ते 200 क्विंटल प्रति हेक्टर या ठिकाणी त्याचं उत्पन्न आहे. त्याचं जे उत्पन्न आहे ते 150 ते 200 क्विंटल प्रति हेक्टर. आणि ते आहे ती खरीप आणि रब्बी ह्या दोन्ही सीझनमध्ये ते सुटेबल आहे. त्याच्यानंतर त्याला गुड कुकिंग क्वालिटी ज्याला आपण म्हणू तर ते आपल्या स्वयंपाकामध्ये त्याच्यामध्ये गुड कुकिंग क्वालिटी आहे. त्याच्यानंतर 90 ते 95 दिवसाचं हे पूर्णपणे क्रॉप आहे. आणि त्याचं जी साईज आहे ती साईज पूर्णपणे मिडियम टू लार्ज ओव्हल म्हणजे गोलाकार आहे आणि लाईट क्रीमी कलर आहे. त्याच्यानंतर जी नेक्स्ट व्हरायटी आहे इम्पॉर्टंट व्हरायटी आहे तर नेक्स्ट इम्पॉर्टंट व्हरायटी बघा त्याचं नाव आहे कुफरी सिंदुरी. तर कुफरी सिंदुरी बघा तर कुफरी सिंदुरी व्हरायटी इट इज अ मिड लेट व्हरायटी मॅच्युरिंग इन 90 to 95 days. तर ही जी व्हरायटी आहे ही प्रौढ अवस्थेमध्ये मॅच्युअर पूर्णपणे पिकणार कधी ते 90 ते 95 दिवसामध्ये. द ट्युबर्स आर राऊंड इन शेप, मिडियम इन साईज आणि रेड लेड इन कलर. तर आतमध्ये असेल तर रेड लाल कलर असेल, ठीक आहे. तर ते राऊंड इन शेप म्हणजे पूर्णपणे राऊंड आहे, गोलाकार आहे. त्याच्यातून मिडियम म्हणजे त्याची मध्यम साईज आहे आणि रेड लीड इन कलर. तर त्याच्यामध्ये काही ठिकाणी रेड लालसुद्धा या ठिकाणी कलर भेटतो. द फ्लेश इज अ पेल येलो, फर्म अँड गुड इन टेस्ट. तर आतलं फ्लेश आतमधला जो भाग आहे तो पेल येलो काहीचा पिवळसर आहे. त्याच्यानंतर गुड इन टेस्ट, फर्म अँड गुड इन टेस्ट. तर त्याची जी चव आहे ही चव अतिशय चांगल्या पद्धतीची चव आहे. द फ्लेश हॅज गुड कन्सिस्टन्स आफ्टर कुकिंग. तर त्याचा जो फ्रेशनेस आहे तर तो कुकिंग केल्यानंतर, ठीक आहे, तर त्याचं पूर्णपणे शिजवल्यानंतर सुद्धा तो चांगल्या
तर ते पूर्ण गुड कन्सिस्टंट आहे, म्हणजे चांगला तरी शिजवून सुद्धा बराच काळ चांगला राहू शकतो, बराच वेळ चांगला राहू शकतो. इट इज सुटेबल फॉर प्लांटिंग इन रब्बी सीझन. तर कुफरी सिंदुरी नावाची जी व्हरायटी आहे ही शक्यतो रब्बी सीझनमध्ये या ठिकाणी ही व्हरायटी आपण आपल्या क्षेत्रामध्ये लावत असतो, रब्बी सीझनमध्ये. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट, द यील्ड इज अबाउट 300 to 375, म्हणजे 300 ते 375 क्विंटल प्रति हेक्टर हे त्याचं उत्पन्न आहे. त्याचं जे उत्पन्न आहे ते किती आहे? 300 ते 375 क्विंटल प्रति हेक्टर. त्याच्यानंतर बघा कुफरी चंद्रमुखी. तर चंद्रमुखीमध्ये काय बघा, एक नंबर बघा कुफरी चंद्रमुखी. इट इज अ अर्ली व्हरायटी मॅच्युरिंग इन 75 to 80 days. तर ही जी व्हरायटी आहे बघा, तर ही व्हरायटी आहे की लवकर उगवून येणारी व्हरायटी आहे, खूप लवकर उगवून येते. तर किती दिवसामध्ये? 75 ते 80 दिवसामध्येच ही व्हरायटी या ठिकाणी उगवून येत असते, 75 to 80 days. ते ट्युबर्स म्हणजे बघा, ते आपण बटाट्याची बेन असतात त्याला ट्युबर्स असं म्हणलं जातं, किंवा बटाटे जे असतात त्याला आपण ट्युबर्स असं म्हणतो. तर ट्युबर्स आर ओव्हिल इन अ कलर, क्रीमी व्हाईट इन अ कलर. तर काय ओव्हिल आहे म्हणजे राऊंड आहे, गोल आहे, आणि क्रीमी व्हाईट म्हणजे पांढऱ्या रंगाचा आहे. द फ्लेश इज व्हाईट अँड व्हेरी गुड इन अ टेस्ट. तर त्याची चव चांगली आहे. आतमधला जो भाग आहे तो पूर्णपणे पांढऱ्या रंगाचा आहे. इट हॅज गुड किपिंग क्वालिटी म्हणजे काय? हा जो बटाटा आहे कुफरी चंद्रमुखी नावाचा जो बटाटा आहे तो बऱ्याच कालावधीसाठी, कुफरी चंद्रमुखी नावाचा जो बटाटा आहे तर तो बराच वेळ आपण या ठिकाणी ठेवून देऊ शकतो, म्हणजे बराच वेळ साठवून ठेवू शकतो. इट इज अ गुड किपिंग क्वालिटी, म्हणजे जास्तीत जास्त काळ आपण, म्हणजे बटाटा आणल्यानंतर जवळजवळ 8-10 दिवस आपण या ठिकाणी आपल्या किचनमध्ये ठेवू शकतो, म्हणजे त्याला लगेचच तो बटाटा खराब होणार नाही. इट इज सुटेबल फॉर प्लांटिंग इन बोथ खरीप अँड रब्बी सीझन. तर हा जो बटाटा आहे तो खरीप आणि रब्बी ह्या दोन्ही सीझनमध्ये या ठिकाणी प्लांटिंग म्हणजे लागवडीसाठी योग्य आहे. द यील्ड इज अबाउट 250 to 30 क्विंटल प्रति हेक्टर. तर ही जी उत्पन्न आहे ती जवळजवळ 250 ते 300 क्विंटल प्रति हेक्टर, 250 ते 300 क्विंटल प्रति हेक्टर त्याचं उत्पन्न आहे. नंतर आहे कुफरी लवकर. तर कुफरी लवकर बघा, इट इज अ व्हेरी अर्ली व्हरायटी मॅच्युरिंग 65 to 70 days. बघा, तर कुफरी लवकर तर नावातच आहे, तर कुफरी लवकर नावाची व्हरायटी आहे ती जवळजवळ 65 ते 70 दिवसामध्येच ती पूर्णपणे मॅच्युअर होत असते. त्याचा जो कालावधी आहे ती फारच कमी आहे, म्हणजे किती आहे? 65 ते 70 दिवस. कुफरी लवकरचा कालावधी कमी आहे, 65 ते 70. त्याच्यानंतर कुफरी चंद्रमुखी 75 ते 80 दिवस, आणि त्याच्यानंतर बाकीच्या व्हरायटी. तर कुफरी सिंदुरी किंवा अप टू डेट त्याचं जी कालावधी आहे 90 ते 95 दिवस आहे. तर कुफरी लवकरचा कालावधी आहे 65 ते 70 दिवस. तर ट्युबर्स आर राऊंड इन शेप, क्रीमी व्हाईट इन कलर्स. तर त्याचे जे बटाटे आहे ते पूर्ण राऊंड कलर आहे, गोल कलर असतील. त्याच्यानंतर द फ्लेश इज व्हाईट अँड गुड इन अ टेस्ट. ठीक आहे, तर त्याचा जो चव आहे, त्याचा आतला जो भाग आहे ती व्हाईट असेल, पांढऱ्या रंगाचा असेल, आणि त्याची चव आहे तो अतिशय चांगली, गुड इन अ टेस्ट म्हणजे त्याची चव चांगली असेल. त्याच्यानंतर काय म्हटलं आहे 4 नंबर, इट इज सुटेबल फॉर प्लांटिंग इन बोथ खरीप अँड रब्बी सीझन. तर ही जी व्हरायटी आहे कुफरी लवकर, तर खरीपमध्ये आणि रब्बीमध्ये दोन्ही सीझनमध्ये या ठिकाणी त्याचं प्लांटिंग आपण करू शकतो. त्याच्यानंतर द यील्ड इज अबाउट 250 क्विंटल प्रति हेक्टर. त्याचं जे उत्पन्न आहे ते जवळजवळ किती आहे? 250 क्विंटल प्रति हेक्टर हे त्याचं कुफरी लवकरचं या ठिकाणी त्याचं उत्पन्न आहे. तर बघा, फिल इन द ब्लँक्समध्ये जे इम्पॉर्टंट शब्द आहे, तर इम्पॉर्टंट बघा, तर सेंट्रल पोटॅटो रिसर्च इन्स्टिट्यूट इज लोकेटेड ॲट शिमला. केंद्रीय बटाटे संशोधन संस्था जी आहे ती शिमल्यामध्ये, शिमला म्हणजे हिमाचल प्रदेशमध्येच तो शिमला आहे. तर ही देशासाठी आहे सेंट्रल पोटॅटो रिसर्च इन्स्टिट्यूट. आणि स्टेट पोटॅटो रिसर्च सबस्टेशन, स्टेट पोटॅटो म्हणजे राज्य बटाटे संशोधन संस्था जी आहे तर ते आहे ती कुठं आहे? खेडमध्ये, पुण्यातील खेड. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं आहे की सेंट्रल पोटॅटो रिसर्च इन्स्टिट्यूट जे आहे ते शिमल्यामध्ये आहे, आणि आपलं जे स्टेट आहे म्हणजे राज्याचं आहे ते खेडमध्ये, अर्थातच पुण्यामध्ये आहे. तर हा आपल्या ठिकाणी परीक्षेच्या दृष्टीने फिल इन द ब्लँक्समध्ये हे फिल इन द ब्लँक सर्वाधिक महत्त्वाचा आहे.
त्याच्यानंतर इकॉलॉजीमध्ये बघा, इकॉलॉजी एक नंबर क्लायमेट. क्लायमेट म्हणजे हवामान. तर त्याचं क्लायमेट कसं असेल? पोटॅटो इज अ टेम्परेट रिजन क्रॉप अँड रिक्वायर कूल क्लायमेट. टेम्परेट. टेम्परेट म्हणजे बघा की ज्या ठिकाणी जे हवामान कूल म्हणजे थंड हवामान असतं त्याला टेम्परेट रिजन असं म्हटलं जातं. अँड रिक्वायर कूल क्लायमेट. तर जे बटाटे आहे तर बटाट्याला वास्तविकता थंड हवामान लागत असतं. इट रिक्वायर कूल क्लायमेट. बट इट इज अडॅप्टेड टू वाईड रेंज ऑफ क्लायमेट कंडिशन. तर समजा तर काही असं आहे की त्याचं काही ठिकाणी ही अडॅप्ट जे होऊ शकेल तर वाईड रेंज ऑफ क्लायमॅटिक कंडिशन. जर समजा फक्त कूलच क्लायमेट लागेल असं काही नाही, तर आपण कुठल्याही वाईड रेंज ऑफ म्हणजे कोणत्याही क्लायमेटमध्ये सुद्धा उगवू शकतो. इट इज ग्रोज वेल इन अ टेम्परेचर बिटवीन 50 to 25 डिग्री सेल्सिअस. म्हणजे 15 ते 25 डिग्री सेल्सिअसच्या तापमानामध्ये 15 ते 25 डिग्री सेल्सिअसच्या तापमानामध्ये या ठिकाणी ते योग्य तऱ्हेने राहू शकतात, वाढू शकतात. त्याच्यासाठी 15 ते 25 डिग्री सेल्सिअस तापमान लागत असतं. हाय डे टेम्परेचर 20 to 25 डिग्री सेल्सिअस इज गुड फॉर व्हेजिटेटिव्ह ग्रोथ, व्हाईल 15 to 20 डिग्री सेल्सिअस नाईट टेम्परेचर इज गुड फॉर ट्युबर फॉर्मेशन. ते काय म्हटलंय की त्याच्या शाकीय प्रजनन होण्यासाठी किंवा त्याची वाढ होण्यासाठी जवळजवळ 20 ते 25 डिग्री सेल्सिअस तापमान लागत असतं. त्याची वाढीसाठी 20 ते 25 डिग्री सेल्सिअस तापमान लागतं. आणि तर नाईटला म्हणजे रात्रीच्या वेळेस 15 ते 20% त्याला ट्युबर फॉर्मेशन म्हणजे त्याचा बटाट्याचा आतमध्ये म्हणजे बटाटे निर्मितीसाठी जवळजवळ 15 ते 20 डिग्री सेल्सिअस हे रात्री असावं आणि 20 ते 25 डिग्री सेल्सिअस जे तापमान आहे हे दिवसा असावं. 5 नंबर ट्युबर फॉर्मेशन स्टॉप टोटली वेन टेम्परेचर गोज अबो 30 डिग्री सेल्सिअस. तर काय म्हटलं बघा, हे जे क्रॉप आहे हे क्रॉप थंडीमध्ये ही जी पिकाची ह्या क्रॉपची या ठिकाणी चांगल्या पद्धतीने वाढत असते. परंतु जर तापमान 30 डिग्री सेल्सिअसच्या जर पुढे गेलं तर त्याची वाढ ह्या ठिकाणी पूर्णपणे थांबवली जाते. तर बघा, जर तापमान 30 डिग्री सेल्सिअसच्या पुढे गेलं तर त्याची वाढ पूर्णपणे थांबवली जाते. तर काय म्हटलंय, शाकीय वाढीसाठी व्हेजिटेटिव्ह ग्रोथसाठी 20 ते 25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर चांगलं आहे. आणि रात्री नाईटमध्ये 15 ते 20 डिग्री सेल्सिअस तापमान चांगलं आहे. आणि जर 30 अंश सेल्सिअसपेक्षा जर तापमान या ठिकाणी पुढे गेलं तर या ठिकाणी काय होऊ शकतं, ट्युबर फॉर्मेशन स्टॉप. ठीक आहे, तर बटाट्याची जी वाढ आहे ट्युबर फॉर्मेशन आहे या ठिकाणी त्याच ठिकाणी स्टॉप केली जाऊ शकते. त्याच्यानंतर आहे सॉईल. सॉईल म्हणजे माती. तर त्याच्यासाठी कशी माती लागते, तर बटाट्यासाठी बघा, बटाट्यासाठी शक्यतो कशी माती लागत असते, तर पोटॅटो कॅन बी ग्रोन ऑन एनी वेल ड्रेन्ड सॉईल विच आर रिच इन ऑर्गॅनिक मॅटर. तर बटाटे जे आहे तर वेल ड्रेन्ड सॉईल याचा अर्थ कसा आहे की ज्याच्यामध्ये पाण्याचा चांगल्या पद्धतीचा निचरा होऊ शकतो अशी माती. तसेच ज्या मातीमध्ये सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण चांगलं आहे अशा पद्धतीची माती बटाट्याच्या वाढीसाठी या ठिकाणी लागत असते. हावेवर लोमी अँड सँड लोमी सॉईल आर मोस्ट सुटेबल फॉर प्रॉपर ट्युबर डेव्हलपमेंट. तर बटाट्याची चांगल्या पद्धतीची वाढ होण्यासाठी लोमी किंवा वाळू मिश्रित जमीन म्हणा किंवा रेताळ जमीन या ठिकाणी त्याच्यासाठी लागत असते. तर त्याला इंग्रजीमध्ये लोमी सॉईल असं म्हणतात. लोमी टू सँड लोमी सॉईल, तर वाळू मिश्रित असलेली, ठीक आहे, तर रेताळ जमीन ज्याला आपण म्हणू, तर अशा पद्धतीची जमीन माती त्या ठिकाणी बटाट्यासाठी लागत असते. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, इट इज प्रिफर स्लाइटली ॲसिडिक सॉईल. तर काय म्हणलं की आम्लयुक्त, तर बटाट्यासाठी शक्यतो आम्लयुक्त जमीन लागते. इट प्रिफर स्लाइटली ॲसिडिक सॉईल म्हणजे आम्लयुक्त जमीन. तर त्याचं किती आहे, पीएच म्हणजे सामू, तर जवळजवळ 5.2 ते 6.4 एवढा सामू असलेली जमीन किंवा आपली माती या ठिकाणी त्याच्यासाठी लागत असते. बाकी इट रिक्वायर स्लाइटली ॲसिडिक. तर पोटॅटो जर बटाटे जे आहे ते आम्लयुक्त मातीमध्ये सुद्धा या ठिकाणी योग्य पद्धतीने येऊ शकतं. इट कॅन नॉट टॉलरेट अल्कलाईन सॉईल. तर काय अल्कलाईन ॲसिडिक सॉईल लागत असते, तर अल्कलाईन सॉईलमध्ये ते योग्य तऱ्हेने उगवून येऊ शकत नाही. इट कॅन नॉट टॉलरेट अल्कलाईन सॉईल. तर बटाट्यासाठी जी आपल्याला जी माती लागत असते ती आम्लारी किंवा आम्लयुक्त या ठिकाणी माती या ठिकाणी लागत असते. त्याच्यानंतर बघा, प्रिपरेशन ऑफ लँड.
प्रिपरेशन ऑफ लँड, तर आपल्याला बटाट्या वाढवण्यासाठी कशा पद्धतीची या ठिकाणी आपण प्रिपरेशन म्हणजे तयारी कशी करणार आहे. तर एक नंबर काय म्हटलं आहे, लँड इज प्लाउड विथ ट्रॅक्टर और आयर्न प्लाऊ इमिडिएटली आफ्टर द हार्वेस्ट ऑफ अ प्रिव्हियस क्रॉप. तर ज्यावेळेस आपण पूर्वीचं क्रॉप या ठिकाणी त्याची काढणी करत असतो त्यावेळेस आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने पहिल्यांदा नांगरणी करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर क्लॉड्स आर क्रशड बाय क्लॉड क्रशर. त्याच्यानंतर जी ढेकळं आहे तर ढेकूळ या ठिकाणी पूर्णपणे फोडून घ्यायचं आहे. ढेकूळ फोडून घ्यायचं आहे आणि पहिल्यांदा काय करायचं आहे, नांगरणी करायची आहे. त्याच्यानंतर क्लॉड क्रशिंग म्हणजे ढेकूळ पूर्णपणे फोडून घ्यायचं आहे. अबाउट 25 to 30 CLFIMs ॲडेड पर हेक्टर. तर काय म्हटलं आहे, जवळजवळ 25 ते 30 टन या ठिकाणी किंवा आपण जे 25 ते 30 या ठिकाणी टन FIM या ठिकाणी त्याच्यामध्ये मिश्रित करायचं आहे. FIM म्हणजे शेणखत. FIM इज वेल मिक्स्ड इन अ सॉइल बाय गिव्हिंग 2 क्रॉस हार्मिंग. तर कोळवणीच्या साह्याने किंवा कोळपण्याच्या साह्याने, कोळपणी यंत्र असतं बघा, तर त्याच्या साह्याने आपल्याला वाळूमध्ये आपल्या मातीमध्ये ही पूर्णपणे जे शेणखत आहे हे शेणखत पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे. कोळपणीच्या साह्याने या ठिकाणी आपलं जे फार्म यार्ड मॅन्युअर ज्याला म्हणू, ज्याला शेणखत म्हणू, तर शेणखत हे पूर्णपणे या ठिकाणी त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर लेवल द लँड अँड प्रिपेअर स्मूथ सीड बेड. त्याच्यानंतर आपले जे क्षेत्र आहे ते क्षेत्र या ठिकाणी पूर्णपणे लेवल करून घ्यायचं आहे आणि त्यावेळेस वाफे तयार करायचे आहेत. त्याच्यानंतर त्याच्यावरती वाफे तयार करायचे आहेत. त्याच्यानंतर बघा हे आले प्रिपरेशन ऑफ लँड. तर त्याच्यामध्ये काय 25 ते 30 टन आपण शेणखत लागत असतं. त्याच्यानंतर कोळपणी करायची आहे. सर्वात पहिल्यांदा नांगरणी करायची. त्याच्यानंतर ढेकळची ती फोडून घ्यायची. त्याच्यानंतर शेणखत टाकायचं, कोळपणी करायची कोळपण्याच्या सहाय्याने. त्याच्यानंतर वाफं तयार करायचे. त्याच्यानंतर बघा काय म्हटलं आहे, नेक्स्ट टाईम म्हटलं आहे प्लांटिंग मेथड्स. काय प्लांटिंग मेथड्स? फरोज आर ओपनड विथ द हेल्प ऑफ देसी प्लाऊ ॲट 35 to 45 सेंटीमीटर डिस्टन्स. तर सारे आहेत ते जवळजवळ 35 ते 45 सेंटीमीटरच्या या ठिकाणी सारे आपल्याला या ठिकाणी करायचे आहेत. बेसल डोस ऑफ फर्टिलायझर इज अप्लाइड बाय इन अ फरो बाय हँड. तर काय केलं जातं, तर एकदा प्लांटिंग झाल्यानंतर ठीक आहे, तर त्याच्यासोबत बेसल डोस म्हणजे आपण फर्टिलायझरचा या ठिकाणी त्या फर्टिलायझरचं आहे त्या साऱ्यांमध्ये सोडून द्यायचं आहे. ट्यूबर आर प्लांटेड इन द बॉटम ऑफ द फरो ॲट 15 to 20.5 सेंटीमीटर डिस्टन्स. तर जे आपण ट्यूबर्स आहेत बघा, तर बटाट्याचं जे बेन आहे हे बटाट्याचं बेन आपण या ठिकाणी काय करायचं आहे, जवळजवळ 15 ते 22 सेंटीमीटर आतमध्ये त्या साऱ्यांमध्ये जवळजवळ 15 ते 22 सेंटीमीटर आतमध्ये या ठिकाणी तिचे लागवड करून टाकायचे किंवा ठिकाणी पेरायचं आहे. ते ट्यूबर्स आर कवर्ड विथ सॉईल. त्याच्यानंतर काय करायचं आहे, ते पूर्णपणे मातीने झाकून घ्यायचं आहे. कवर्ड विथ द सॉईल बाय ओपनिंग द नेक्स्ट फरो. तर ते पूर्णपणे मातीने झाकून घ्यायचं आहे. आफ्टर प्लांटिंग द फील्ड इज लेवल्ड बाय प्लँकर और फ्लॅट बेड्स आर प्रिपेअर्ड. काय म्हटलं तर प्लँकर्स असतो, ठीक आहे. तर लेवलर्स किंवा लेवल करण्यासाठी जो प्लँकर्स वापरला जातो त्या प्लँकरच्या साहाय्याने नंतर ते या ठिकाणी पूर्णपणे मोजून घ्यायचं आहे. तर काय म्हणलं बघा की 15 सेंटीमीटरच्या आतमध्ये जे बटाट्याचे बेन आहे या ठिकाणी त्याच्यामध्ये पुरून घ्यायचं आहे. तर आतमध्ये लागवड करायची आहे. आफ्टर प्लांटिंग द फील्ड इज लेवल्ड. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी लेवल करायचे. लाईट इरिगेशन इज गिव्हन टू द बेड. तर आपण जी वाफं तयार केलीत त्या वाफ्यांना आपण जवळजवळ एक लाईट इरिगेशन म्हणजे पाणी द्यायचं आहे थोड्याफार प्रमाणात, जास्त पाणी नाही. तर काय म्हटले बघा की 35 ते 45 सेंटीमीटरच्या या ठिकाणी सऱ्या पाडायच्या आहेत. त्याच्यामध्ये बेसल डोस सऱ्या पाडल्यानंतर बेसल डोस ऑफ फर्टिलायझर्स, त्याच्यामध्ये पुन्हा फर्टिलायझर आपण हाताने या ठिकाणी फर्टिलायझर्स काय प्रमाणात त्याच्यामध्ये द्यायचे आहेत. त्याच्यानंतर ट्यूबर्स, त्याच्यानंतर आपण या ठिकाणी बटाट्याची बेन या ठिकाणी त्याच्यामध्ये लागवड करायची आहे 15 सेंटीमीटर आतमध्ये बॉटमला. त्याच्यानंतर त्याचे ट्यूबर्स आहेत ते पूर्णपणे मातीने कव्हर करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर तो पूर्णपणे लाईट इरिगेशन म्हणजे थोड्याफार प्रमाणात या ठिकाणी पाणी द्यायचं आहे. नेक्स्ट काय म्हणलंय प्लांटिंग टाईम.
तर लागवडीची जी काय वेळ आहे, लागवडीची वेळ कुठली आहे, प्लॅन्टिंग टाईम. तर लागवडीची वेळ काय आहे? इन महाराष्ट्र पोटॅटो इज मेनली ग्रोन इन अ खरीफ अँड रब्बी सीझन. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जे आपण या ठिकाणी बटाटा जो वाढवत असतो ते खरीप आणि रब्बी या दोन्ही सीझनमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये बटाट्याची लागवड करत असतो. कोणत्या कोणत्या सीझनमध्ये? खरीप आणि रब्बी या दोन्ही सीझनमध्ये आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये बटाट्याची लागवड करत असतो. त्याच्यानंतर बघा खरीपमध्ये, तर खरीपमध्ये कधी आहे? तर जून टू जुलै. जून ते जुलैमध्ये जी लागवड करतो ती खरीपची लागवड झाली. तर हा जो खरीपची लागवड आहे ती आपण सातारा अहमदनगर ह्या डिस्ट्रिक्टमध्ये खरीपमध्ये जे आपण जी लागवड करतो ती जून ते जुलैमध्ये आहे. आपल्या सातारा अहमदनगर या साईडला आपण खरीपमध्ये केली जाते. आणि रब्बीमध्ये म्हणजेच ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये तर आपण लागवड करत असतो ते पुणे आणि नाशिक. पुणे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची लागवड केली जाते. त्याच्यानंतर बघा सेट्स किंवा सीड सिलेक्शन. तर काय असते? टोमॅटो आपण पोटॅटोमध्ये काय करत असतो? तर सेट्स म्हणजे आपण ती बेणं लावत असतो. म्हणजे ते बटाट्याचंच जे बटाट्याला जे लहान लहान जे फुटवे असतात, ठीक आहे. तर लहान लहान जे फुटवे झालेले असतात किंवा डोळं आलेले असतात ते डोळंच आपण या ठिकाणी आपल्या क्षेत्रामध्ये लागवड करत असतो. तर बघा की बटाट्याचे जे डोळे असतात किंवा अख्खा बटाटा असेल काही ठिकाणी केलं जातो किंवा बटाटे ते कट करून ज्याच्यावरती असे डोळे आलेले आहेत त्या आपण आपल्या फील्डवरती आपल्या क्षेत्रावरती त्याची लागवड करत असतो. तर काय म्हणलं आहे? सीड्स अँड सेट्स सिलेक्शन. तर आपण या ठिकाणी त्याची लागवड करायच्या पूर्वी त्याची निवड कशी करणार आहे? बघा द पोटॅटो प्रोपॅगेटेड बाय मीन्स ऑफ ट्यूबर. हा प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्वाचा आहे की पोटॅटो इज प्रोपॅगेटेड बाय मीन्स ऑफ ट्यूबर. तर ट्यूबरच्या साहाय्याने जे ट्यूबर्स म्हणजे पोटॅटोची लागवड करतो त्याला आपण ट्यूबर्स असं म्हटलं जातं, ठीक आहे. तर त्याला काय म्हणायचं की पोटॅटो इज प्रोपॅगेटेड. तर पोटॅटोची जी बटाट्याची लागवड आहे ती ट्यूबरच्या साहाय्याने केली जाते. तर हा फिल इन द ब्लँक्समध्ये सर्वाधिक महत्त्वाचा प्रश्न आहे की पोटॅटो इज प्रोपॅगेटेड बाय मीन्स ऑफ ट्यूबर शुड बी ट्रू टू टाईप और जेनेटिकली प्युअर. तर जी ट्यूबर्स आहे ही पूर्णपणे चांगली आणि जेनेटिकली प्युअर असणं गरजेचं आहे. नेक्स्ट काय म्हटलं आहे? इट शुड बी फ्री फ्रॉम इन्फेस्टेशन ऑफ पेस्ट ऑफ डिसीजेस लाईक ट्यूबर मॉथ, बॅक्टेरियल विल्ट अँड व्हायरसेस. तर जे आहे तर ती ट्यूबर जे आपण बटाट्याची जे आपण ज्याला बटाट्याचं बेणं म्हणू, तर बटाट्याचं बेणं हे जे आपण लागवड करणार आहे तर त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा कीड रोग नसावा. त्याच्यानंतर कीड रोग म्हणजे कुठला आहे? ट्यूबर मॉथ किंवा कसल्याही प्रकारचा रोग नसावा. तर ट्यूबर मॉथ, त्याच्यानंतर बॅक्टेरियल विल्ट किंवा कुठल्याही प्रकारचं व्हायरस म्हणजे कुठल्याही प्रकारचा विषाणू त्याच्यावरती आधीपासून नसावा. इन महाराष्ट्र स्टेट सीड्स पोटॅटो शुड बी ब्राउड फ्रॉम शिमला रिजन आफ्टर एव्हरी 2 सीझन ॲज दे आर फ्री फ्रॉम बॅक्टेरियल विल्ट अँड व्हायरल डिसीज. तर काय केलं जातं? तर आपण महाराष्ट्रामध्ये काय केलं जातं? जे आपण सेट्स आपण जे लावतो, ठीक आहे, तर ते आपण शिमल्यामध्ये मागवतो. तर काय शिमल्यामधून काय? तर शिमल्यामध्येच सेंट्रल जी संस्था आहे सेंट्रल पोटॅटो रिसर्च इन्स्टिट्यूट, ही संस्था ही शिमल्यामध्ये. तर आपण शिमल्यामध्येच पहिल्यांदा बटाट्याचं बेन आपण शिमल्यामधून मागवत असतो. का तर त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचे बॅक्टेरियाज किंवा ते पूर्णपणे बॅक्टेरियाजमधून पासून फ्री असेल, तसेच कोणत्याही प्रकारचे व्हायरस त्याच्यावरती नसेल. अशामुळे आपण शिमल्यामधून या ठिकाणी ते मागून घेत असतो. इट शुड बी हेल्दी, वेल मॅच्युर्ड अँड युनिफॉर्म इन साईज. तर आपण जे सेट्स आहे किंवा जे बेन आहे ते पूर्णपणे हेल्दी असावं, चांगला असावं, वेल मॅच्युर्ड आणि युनिफॉर्म इन साईज म्हणजे त्याचा जो आकार आहे हा आकारसुद्धा योग्य पद्धतीचा असावा. इच टबर्स शुड हॅव 2 to 3 स्प्राउटेड बर्ड्स. तर काय म्हणलं, जे फुटवे असतात बर्ड्स असतात, तर ते बर्ड्स आहेत ना, तर एका ट्यूबरला एका बेण्याला जवळजवळ 2 ते 3 अशा ठिकाणी बर्ड्स असावेत. म्हणजे ते छोटे छोटे फुटवे 2 ते 3 असावेत. तर जे आहे बटाट्याची रिक्वायरमेंट सीड्स किंवा सेट सिलेक्शन. त्याच्यानंतर इट रिक्वायर अ रेस्ट पिरियड ऑफ 2.5 to 3 months बिफोर दे कॅन बी यूज्ड फॉर सीड्स. तर काय म्हणतं, जर बटाटे असतील ना तर बटाटे जवळजवळ 2 ते 3 महिने, एकदा बटाट्याची लागवड झाल्यानंतर जवळजवळ 2 ते 3 महिने
त्याचा रेस्टिंग पिरियड असणं गरजेचं आहे. तर लागवड करण्यापूर्वी ते 2 ते 3 महिने असे योग्य पद्धतीने ठेवणं गरजेचं आहे. आणि 2 ते 3 महिन्यानंतर ज्यावेळेस त्याच्यामध्ये स्प्राउटिंग इट रिक्वायर अ रेस्ट पिरियड म्हणलं आहे किती 2.5 ते 3 महिन्यासाठीचा. आणि 2.5 ते 3 महिन्यानंतर बिफोर दे कॅन बी युजल फॉर सीड. जर आपण आपल्या समजा उदाहरण घ्यायचं आहे की आपल्याकडे बटाट्याची आपण लागवड केली आणि त्यामधून जो बटाटा येतो तो बटाटा जवळजवळ 2 ते 3 महिने 2.5 ते 3 महिने आपण रेस्टिंग पिरियडमध्ये ठेवायचा आहे. म्हणजे पूर्णपणे असाच मोकळा ठेवायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपण त्याला त्या बटाट्याचं सीड्स म्हणून त्या बटाट्याचं बियाणे म्हणून आपण या ठिकाणी वापर करणार आहोत. मिडियम टू बिग साईजचे ट्यूबर्स शुड बी युजल फॉर प्लांटिंग. ज्यावेळेस आपण ज्यावेळेस आपण लागवड करत असतो त्यावेळेस जवळजवळ मध्यम ते मोठ्या साईजचे ट्यूबर्स किंवा मध्यम ते मोठ्या साईजचे जे बेणं असतात बटाट्याचे बेणं असतात तर ते बेणं आपण या ठिकाणी प्लांटिंगसाठी लागवडीसाठी त्याचा वापर करत असतो. मध्यम ते मोठ्या साईजचं. 9 नंबर medium sized tubers are planted full while big sized tubers are cut into the piece. तर काय केलं जातं की जे बिग साईजचं समजा मोठ्या साईजचं जे ट्यूबर्स असतील किंवा मोठ्या साईजचा जो बटाटा असेल तर त्याला जे लहान लहान जे फुटवे आलेले असतात ते फुटव्यांना आपण या ठिकाणी कट करत असतो आणि ते कट केलेले जे ट्यूबर्स आहेत ते आपण त्याचीच लागवड करत असतो. ठीक आहे, त्याचीच आपण लागवड करत असतो. इच अबाउट 30 grams इन वेट अँड हॅव्हिंग 2 to 3 स्प्राउट बीड्स. तर काय करत असतो त्याची लागवड करत असतो आणि ती किती असतात जो 30 ग्रॅम वेटचा असेल 30 ग्रॅम वेटचा असेल आणि 30 या ठिकाणी त्याची लागवड केली जाते. जर मोठे बटाटे असेल तर त्याच्यामध्ये जे काय काय फुटवे आलेले आहेत ते फुटव्यांना आपण बाजूला काढून कट करून बाजूला काढतो आणि त्याची लागवड करत असतो. आणि जर बटाटा जर मिडियम साईज असेल लहान साईज असेल तर तो अख्खाच्या अख्खा बटाटा आपण या ठिकाणी लागवडीसाठी वापर करतो. तर हे आहे सीड्स किंवा सेट सिलेक्शन. तर आपल्याला ज्यावेळेस आपण ज्यावेळेस आपण लागवड करत असतो तर त्याच्यासाठी आपण कशा पद्धतीची बेण्याची निवड करणार आहे याच्या संदर्भातली माहिती आहे. तर विशेष म्हणजे काय तर आपण त्याच्यावरती कसल्याही प्रकारची रोग किंवा कीडरोग नसावा, त्याच्यानंतर कसल्याही प्रकारच्या विषाणूपासून ते पूर्णपणे मुक्त असावं. त्याच्यानंतर काय म्हणलंय जे आपण आहे ते पूर्ण शक्यतो सिमल्यामधून आपण ठिकाणी मागवत असतो. त्याच्यानंतर प्रत्येक पेंड्याला जवळजवळ 2 ते 3 स्प्राउटेड बर्ड्स म्हणजे फुटवे असणं गरजेचं आहे. 2 ते 3 या ठिकाणी फुटवे असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण बटाट्याची लागवड करणार आहे आणि जे आपण सीड्स आपण जे घेणार आहे ते जवळजवळ 2 ते 3 महिने रेस्टिंग पिरियडमध्ये म्हणजे असेच ठेवलेले 2 ते 3 महिने रेस्टिंग पिरियडमध्ये ठेवलेलेच बटाटे आपण या ठिकाणी लागवडीसाठी घेणार आहोत. कारण 2 ते 3 महिने जर आपण बटाटा असाच मोकळा ठेवला तर त्याच्यावरती बऱ्यापैकी फुटवे येत असतात. हे आलं बटाट्याचं सीड्स किंवा सेट्स सिलेक्शन. त्याच्यानंतर बघा सीड रेट म्हणजे आपण या ठिकाणी ट्यूबरची मात्रा बेण्यांची मात्रा कितपत आपण करणार आहे. तर फोल ट्यूबर जे आपण बटाटा आहे ते पूर्णपणे जर मोठा बटाटा असेल फोल असेल तर जवळजवळ 15 ते 22.5 क्विंटल प्रति हेक्टर म्हणजे 2.5 एकरामध्ये जवळजवळ 15 ते 22 क्विंटल बटाटे लागतील आपल्या 2.5 एकरामध्ये. आणि कट ट्यूबर्स असतील किंवा आपण जर बटाटे जर आपण कट करणार असेल मध्ये तर जवळ त्यासाठी 15 ते 20 क्विंटल प्रति हेक्टर लागतील. आणि त्याच्यानंतर बघा हे सीड रेट आले 15 ते 22 होल असेल पूर्ण बटाटा असेल तर आणि जर आपण बटाटा कट करून जर वापरणार असेल तर 15 ते 20 क्विंटल प्रति हेक्टर लागतील. त्याच्यानंतर काय म्हणलं स्पेसिंग म्हणजे त्याचं अंतर काय असेल तर त्याचं अंतर असेल 35 ते 45. तर त्याचं जे अंतर असेल तर ते अंतर कसं आहे बघा 35 बाय 15 सेंटीमीटर किंवा 45 बाय 22.5 सेंटीमीटर. तर ह्या सऱ्यांमधले जे अंतर असेल ते 35 बाय 15 असेल किंवा 45 बाय 22.5. तर या पद्धतीचं त्याच्यामध्ये स्पेसिंग म्हणजे सऱ्यांमधलं अंतर असू शकतं 35 बाय 15 किंवा 45 बाय 22.5 सेंटीमीटर. तर ही आहे पोटॅटोच्या संदर्भातली इन्फॉर्मेशन. तर
पोटॅटो बटाट्याच्या संदर्भातलं हे आपण सीड रेट म्हणजे काय? सीड रेट म्हणजे या ठिकाणी बियाणांची मात्रा किती असेल, जर होल ट्यूबर असेल, पूर्णपणे जर ट्यूबर्स असेल तर 15 ते 22 क्विंटल प्रति हेक्टर, आणि कटमध्ये असेल, कट केला असेल तर त्याच्यामध्ये 15 ते 20 क्विंटल प्रति हेक्टर. कट म्हणजे आपण ज्यावेळेस त्याचं लहान लहान चाकूच्या साहाय्याने लहान लहान कट घेतो तसं असेल तर 15 ते 20 क्विंटल प्रति हेक्टर. स्पेसिंग म्हणजे त्याच्यामध्ये अंतर किती असेल तर जवळजवळ 35 ते 45 सेंटीमीटर. काय म्हणलंय बघा, लक्षात घ्या. स्पेसिंग किती असेल? 35 ते 15 सेंटीमीटर. 35 बाय 15 किंवा 45 बाय 22.5 त्याचं स्पेसिंग असेल. त्याच्यामध्ये दोन वाफ्यांमधलं, दोन साऱ्यांमधलं अंतर किती असेल? 35 ते 15 किंवा 45 ते 22.5 सेंटीमीटर अंतर असेल. 35 ते 15 सेंटीमीटर किंवा 45 बाय 22.5 सेंटीमीटर असं या ठिकाणी त्याच्या साऱ्यांमधलं अंतर असेल.